पण तुम्ही आम्हाला राधा आणि गौरी का म्हणताय? कारण ही तुमची पूर्वजन्मीची नावं आहेत. तुम्ही पूर्वजन्मी सुद्धा एका गुरुवाच्याच मुली होतात. राधा आणि गौरी, तुमचं इथे येणं हे विधिलिखितच होतं. फक्त तो क्षण कधी येईल याची कुणालाच कल्पना नव्हती. पण आज तो क्षण आलाय. त्या चेटकिणीच्या अंताची ही सुरुवात आहे. पण पण तिचा अंत कसा करायचा? सांगतो सांगतो. खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे. विस्तीर्ण सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं रामेश्वर नावाचं एक वैभवशाली आणि समृद्ध राज्य होतं. चहूबाजूंनी हिरवीगार दाट जंगलं, उंच डोंगर आणि मध्येच वाहणारी संथ नदी, असं हे निसर्गरम्य राज्य. या राज्यावर राज्य करत होते राजे राणा यशवंत. राजे प्रचंड पराक्रमी, प्रजाहित दक्ष आणि तितकेच आध्यात्मिकही होते. गावाच्या वेशीवर असलेल्या महागौरी मातेचे ते निस्सीम भक्त होते. दररोज पहाटे राजवाड्यातून पायी चालत राजे देवाच्या दर्शनाला जात. गाभाऱ्यात बसून ते तासनतास देवीची आराधना करायचे. त्यांच्या मनात देवीविषयी अतूट श्रद्धा होती आणि देवीची कृपा संपूर्ण रामेश्वर राज्यावर छत्र धरून उभी होती. म्हणूनच राज्यात कधी दुष्काळ पडला नव्हता का शत्रूचं संकट आलं नव्हतं. पण सुखाच्या या दिवसांना अचानक एका दुष्ट शक्तीची नजर लागली. राज्याच्या सीमेपलीकडे काळोख्या विवरात राहणाऱ्या एका बलाढ्य आणि क्रूर चेटकिणीची वक्रदृष्टी रामेश्वरवर पडली. तिला रामेश्वरचं अफाट वैभव आणि ते समृद्ध राज्य स्वतःच्या ताब्यात हवं होतं. पण जोपर्यंत राजा जिवंत होता आणि देवीचं कवच राज्याला होतं, तोपर्यंत तिची काही जादू चालणार नव्हती. आणि म्हणून तिने राजे राणा यशवंत यांचा काटा काढायचा भयंकर कट रचला. एकदा अमावास्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण राज्य गाढ झोपेत होतं, तेव्हा त्या चेटकिणीने आपल्या गौरी मंत्र शक्तीने राजवाड्यात प्रवेश केला.